श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 22 जानेवारी वार गुरुवार आणि आज आलेली आहेत माघी गणेश जयंती. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी ही साजरी केली जाते, परंतु माघ महिन्यातील या विनायक चतुर्थीला गणपती बाप्पांचा जन्म झाला होता. म्हणून माघ महिन्यातील या विनायक चतुर्थीला श्री गणेश जयंती गणपतीचा जन्म उत्सव हा साजरा केला जातो. माघ शुद्ध चतुर्थी तिथी ही विविध नावांनी ओळखली जाते. या माघ शुद्ध चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी, वरद चतुर्थी, विनायक चतुर्थी किंवा माघी गणेश जयंती असे देखील म्हटले जाते. गणपती बाप्पांच्या गणेश लहरी ज्या दिवशी पृथ्वीवरती आल्या त्या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला आणि तो दिवस म्हणजे माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासूनच गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध हा जोडला गेला आहे. माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. या चतुर्थीचं वैशिष्ट्य असं आहे की या दिवशी गणेश तत्व नेहमीच्या तुलनेत 100 पटीने कार्यरत असते. या दिवशी गणपती बाप्पा हे आपल्या भक्तांसोबत राहण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात आणि या दिवशी गणपती बाप्पाने नरांतक राक्षसांचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला होता. म्हणून ही विनायक चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज माघी गणेश जयंतीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू. एका रात्रीत आयुष्याचं सोनं होऊन घरातील सर्व दोष, अडचणी, संकट दूर होतील. तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. साक्षात गणपती बाप्पा हे तुमच्यावरती प्रसन्न होतील. तर अशी कोणती वस्तू दिव्याखाली ठेवायची आहे, त्या वस्तूचं नंतर काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला या माघी गणेश जयंतीला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी जेव्हा आपण देवासमोर दिवा लावतो, तुळशीपाशी दिवा लावतो, त्याच वेळेला हा उपाय करायचा आहे. सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत हा एक दिवा जो आहे तर तो आपल्याला लावायचा आहे आणि त्या दिव्याखाली ही एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती ठेवायची आहे. आता हा दिवा लावण्यापूर्वी तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे. गणेश जयंती आहे म्हणजे आज विनायक चतुर्थी आहे आणि जेव्हा आपण चतुर्थीचं व्रत करतो तेव्हा दिवसभर व्रत करून संध्याकाळी चंद्राची पूजा करून मग हे व्रत सोडत असतो. परंतु तुम्हाला या चतुर्थीला असं अजिबात करायचं नाही, कारण या माघी गणेश जयंतीला विनायक चतुर्थीला चंद्राची पूजा केली जात नाही. चंद्राकडे पाहिलंसुद्धा जात नाही. या दिवशी चंद्राकडे पाहणं पूर्णपणे वर्ज्य आहेत. कळत ना कळत आपल्याकडं चंद्राची पूजा झाली त्याचे वाईट परिणामसुद्धा आपल्या भोगावे लागत असतात. त्यामुळे तुम्हाला आज चंद्राची पूजा जी आहे तर ती अजिबात करायची नाही. तुम्हाला फक्त दिवसभर व्रत करायचं आहे. संध्याकाळी गणपती बाप्पांची पूजा आरती करून तुम्ही उपवास जो आहे तर तो सोडू शकता. आता हा दिवा आपल्याला माघी गणेश जयंतीला का लावायचा आहे, दिव्याखाली ही वस्तू आपल्याला का ठेवायची आहे, तर पहा, दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला जातो. अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी दिवा हा लावला जातो आणि दिव्यामुळे जीवनात ज्ञानाचा प्रकाश येत असतो. तसेच आज माघी गणेश जयंतीला हा दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येते. तसेच ज्या घरामध्ये नियमितपणे दिवा लावला जातो त्या घरामध्ये देवी लक्ष्मी ही कायम टिकून राहत असते. हा उपाय जर तुम्ही आज केला तर घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती आणि धनप्राप्ती होत असते. जर घरामध्ये आईला पैसा टिकत नसेल, सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, जिथे तुम्ही 50 रुपये कमवतात
तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असेल, तुमच्या मेहनतीला यश मिळत नसेल किंवा कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल, तर आज संध्याकाळी म्हणजेच माघी गणेश जयंतीला संध्याकाळी हा उपाय अवश्य करा. तसेच घरामध्ये काही संकट, अडचणी, अडथळे असेल, सतत घरात वाद, विवाद, क्लेश, भांडणे होत असतील किंवा घरामध्ये कोणतंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल, आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल, घरामध्ये सतत आजारपण असेल, आलेला पैसा आजारपणामध्ये निघून जात असेल, तर हा उपाय संध्याकाळी तुम्ही नक्की करा. आता संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांसमोर दिवा लावायचा आहे. मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा लावा. तुळशीपाशी सुद्धा दिवा लावायचा आहे. कारण ही चतुर्थी म्हणजेच ही गणेश जयंती गुरुवारी आलेली आहेत. गुरुवार बृहस्पतींना समर्पित असणारा दिवस आहे. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते. म्हणून तुळशीपाशी सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती लागणार आहेत. दिवाळीमध्ये आपण ज्या मातीच्या पंत्या वापरतो त्यातलीच तुम्ही एखादी मातीची पंती घेतली तरीही चालेल. कारण मातीचे दिवे हे पंचतत्वापासून तयार केले जातात. या दिव्यांमध्ये सकारात्मक लहरी आकर्षित करण्याची खूप जास्त शक्ती असते आणि हा दिवा धूळ आणि वाऱ्याने सुकवला जातो, जो आकाश आणि वायू तत्वाचे प्रतीक आहे. आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार मातीच्या दिव्याला सर्वश्रेष्ठ मानलं जातं. आणि म्हणून हा उपाय करण्यासाठी सुद्धा आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे. पंती घेताना कुठेही खराब झालेली, फुटलेली अशी घेऊ नका. एक चांगली पंती तुम्हाला घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. तूप नसेल तर तुम्ही तेल देखील घालू शकता, परंतु जास्तीत जास्त तूप घालण्याचाच तुम्ही प्रयत्न करा. यानंतर या दिव्यामध्ये आपल्या दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला जी मसूर डाळ असते तर ती मसुराची डाळ त्या प्लेटमध्ये ठेवायची आहेत आणि त्या डाळीवरती आपला हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे. यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवायचा आहे. यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला एक चिमूटभर पांढरे तीळ घ्यायचे आहेत. ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि हे पांढरे तीळ त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत. या दिवशी तिळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गणेश जयंतीला विनायक चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखली जाते. तिल म्हणजे तीळ आणि कुंद म्हणजे कुंदाची फुले. म्हणून या दिवशी बाप्पांना तिळगुळाचे लाडू जे आहेत तर ते नैवेद्यामध्ये अर्पण केले जातात आणि हेच तीळ जे आहेत तर ते दारिद्र्य नाशक देखील मानले जातात. आणि या दिवशी तीळ जर आपण दिव्यात टाकले तर आपल्या घरातील गरिबी आणि दरिद्रता ही दूर होत असते. त्याचबरोबर मसूर डाळ जी असते ना तर ती लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप शुभ मानली जाते आणि म्हणून या दिवशी दिव्याखाली ही जी डाळ आहे तर ती ठेवली जाते. हा दिवा तुम्ही संध्याकाळी लावल्यानंतर कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहील एवढं तूप किंवा तेल त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे. कळत ना कळत चुकून दिवा विझला तर मनामध्ये कोणतीही शंका न आणता तुम्ही हा दिवा जो आहे तर तो पुन्हा प्रज्वलित करायचा आहे. तसेच हा दिवा गणपती बाप्पांसमोर लावल्यानंतर तुम्ही मनोमन बाप्पांना प्रार्थना करायच्या आहेत. तुमच्या घरात आयुष्यात ज्या काही समस्या आहे, ज्या काही अडचणी सुरू आहे तर त्या दूर होण्यासाठी तुम्ही प्रार्थना करायची आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरायला घेऊ शकता. दिव्याखाली जी काही मसूर डाळ असणार आहे तर ती तुम्हाला मसूर डाळीच्या डब्यामध्ये टाकून द्यायची आहेत किंवा मग ती तुम्ही गाई असेल तर गाईलासुद्धा खाऊ घालू शकता. तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला माघी गणेश जयंतीला संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा आपण दिव्याखाली विशिष्ट प्रकारचं धान्य ठेवतो तेव्हा त्या धान्याचं शास्त्रामध्ये एक महत्त्व असतं. जे धान्य आपण दिव्याखाली ठेवतो तर त्या धान्यातून आपल्या घरामध्ये काही सकारात्मक आणि चांगल्या गोष्टी घडत असतात. घरातील सर्व अडचणी, समस्या ह्या दूर होतात. त्याचबरोबर बघा, जर तुमची चुकून चंद्राकडे या दिवशी नजर गेली, चंद्राकडे तुम्ही चुकून पाहिलं तर गणपती बाप्पांना हात जोडून तुम्ही क्षमा जी आहे तर ती मागायची आहे.
त्याचबरोबर तुम्हाला आज घरामध्ये गणपती बाप्पांच्या काही विशेष सेवासुद्धा करायच्या आहेत, ज्यामध्ये गणपती अथर्वशीर्षमचं पठण करणं खूप महत्त्वाचं आहे। ही बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे, त्यामुळे तुम्ही शक्य असेल तर 11 आवर्तने किंवा 3 आवर्तने किंवा 1 वेळा तुम्ही नक्की पठण करा। त्याचबरोबर ओम गण गणपते नमः या मंत्राचा तुम्ही देखील जप करू शकता। तसेच गणेश स्तोत्र, गणेश गायत्री मंत्र, त्याचबरोबर ऋणमोचक स्तोत्र याचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता। कारण या दिवशी गणेश तत्व हे नेहमीपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते, त्यामुळे या दिवशी केलेले उपाय सेवा या खूप प्रभावी ठरत असतात। या सेवा बाप्पांच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत आणि जो व्यक्ती या दिवशी या सेवा करतो त्या व्यक्तीवर गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा कायम राहतो। यामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कोणतेही संकट अडचणी ज्या आहेत तर ते येत नाही। त्याचबरोबर या दिवशी मुलांकडून तुम्हाला गणपती बाप्पांची सेवा ही अवश्य करून घ्यायची आहेत। मुलांकडून तुम्हाला गणपती अथर्वशीर्षमचं पठण करून घ्यायचं आहे, त्याची फलश्रुती जी आहे तर त्याचं सुद्धा पठण करायचं आहे। त्याचबरोबर मुलांच्या हातून 21 दुर्वांची जोडी ही गणपती बाप्पांना अर्पण करायची आहेत, कारण गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता देखील आहेत। त्यामुळे या दिवशी मुलांनी हा उपाय जर केला तर मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते, यामुळे मुलांना शिक्षणामध्ये भरभरून यश देखील मिळत असते। जर तुमची मुलं लहान असेल, त्यांना वाचता लिहिता येत नसेल, तर मग आई वडिलांनी मुलांसाठी ही सेवा नक्की करायची आहेत आणि दुर्वा या मुलांच्या हातून गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत। आणि मुलांची प्रगती होण्यासाठी, त्यांचा हट्टीपणा कमी होण्यासाठी गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत। तर अशा पद्धतीने हे काही उपाय आणि सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला या माघी गणेश जयंतीला आवर्जून करायच्या आहेत। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।